लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे मात्र आता मानिनी जी असते ती म्हणत असते की हे जे काही चाललंय ना घरात ते खूपच भयंकर असं आहे. ते कुठेतरी आता थांबायला हवं, कारण मला असं वाटतं ना हे कधी थांबेल हे काही वादळ शांत होणाऱ्यातलं नाही आहे. नंदिनी म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका, वादळ कितीही आलं तरी आपल्या घरावरचं छप्पर उडणार नाही ना याची काळजी विशेषतः आम्ही दोघीही सुना घेऊ. त्यावर काव्यही म्हणते की आम्ही सुना नाही तर या घरच्या लेकी आहोत आणि या घरच्या लेकी बनूनच आम्ही वसू आत्या रम्याला दाखवून देऊ की हे घर आमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. त्यामुळे आपल्या घरावर कोणतंही संकट येणार नाही याची जबाबदारी आम्हा दोघींची. मानिनी म्हणत असते की मला माहिती आहे माझ्या दोन्ही सुना ज्या आहेत त्या एकदमच गुणी आहेत, पण लक्षात ठेवा आता तुम्ही 2 जीवांच्या आहात. काही करण्याआधी 10 वेळा विचार करायचा, मगच पुढचं पाऊल उचलायचं. घाईघाईनं काही करायचं नाही, समजलं ना. 2 जीवही आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या दोघींचीही मला आता लाड पुरवायचे आहेत, खूप काळजी घ्यायची. आणि हो, या सगळ्यात तर मी विसरलीच ग नंदिनी की तुला शुभेच्छा द्यायला. खरंच आज तुम्हा दोघांनीही किती आनंदाची बातमी दिली आहे मला. आणि असं बोलून ती नंदिनीचं कौतुक करत असते. काव्यही म्हणत असते की हो खरंच ना, आज या गुड न्यूजमुळे घरात इतका आनंद आहे ना. खरंच हे सगळं काही ना नंदिनीताई एकदमच भारी झालं आहे बघ. म्हणजे आपल्या लागोपाठच एकत्रच हे बाळ येणार आहे. खरंच ना, घर किती प्रसन्न वाटतंय ना, असंही आता काव्या म्हणत असते. पण दुसरीकडे मात्र आता जे मिथून काका असतात ना ते म्हणत असतात की मी तर काय म्हणतो, मला असं वाटतं ना की मस्त मस्त ना 2 जुई बाळं व्हायला हवीत. म्हणजे कसं, ऑलरेडी तुम्ही म्हणताय ना ताई की बघा आपल्या घरात 4 जीव आहेत तर ते 6 झाले तर म्हणजे कसं, म्हणजे दोघींनाही जुळे झाले तर किती भारी ना. पण आता जुळे नको बाबा, जुळे तर नकोच आणि काव्या बोलत असतात. तर इकडे मात्र जीवा थोडा भाव खात असतो, कारण जीवाला असंच वाटत असते की या सगळ्यात तर मला कोण विचारतच नाही आहे, मला कोण काय बोलतच नाही आहे, असाच विचार ना इथे सुरू असतो. त्यातच आता त्याला म्हटलं जातं की बाबा हो तुला विचारणारच ना रे, तुला कसं आम्ही मागे सोडू, असंही त्याला कसं बसं आता मानिनी बोलत असते. त्यावर मानिनीला तो म्हणतो की म्हातारी तू तर गप्पच बस ग, जेव्हापासून नंदिनीने न्यूज दिली तेव्हापासून तिलाच विचारते, मला विचारलं तरी का, मला क्रेडिट द्यायला पाहिजे होतं. या सगळ्यात खरं तर क्रेडिट मोठं माझंच आहे, माझ्यामुळेच तर तुम्हाला ही गुड न्यूज भेटते, असंही आता तो बोलत असतो. पण आता जेव्हा मिथून काकांनी 2 बाळांबद्दल म्हणजे जुळ्या बाळांबद्दल सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता नंदिनी आणि काव्य दोघीही म्हणतात की नको, हे एकच सांभाळणं आमच्यासाठी खूप जास्त कठीण होणार आहे. म्हणजे आता एकापाठोपाठ 2 बाळं येतील, म्हणजे घरात 2 बाळं होतील आणि मग तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने 4. बापरे, नाही जमणार हा, एवढी 4 बाळं सहनच नाही होणार. त्यापेक्षा नको, ऑलरेडी या घरात आहेत की 2 जुई, त्याचा आम्ही संबंध घेतोच आहे की, मग आता काय गं अशा माझ्या मुलांना म्हणता, असंही आता मानिनी म्हणत असते. पण आता नंदिनी आणि काव्या म्हणत असतात की मग बरोबर आहे ना, बघा ना आता घरात ऑलरेडी 2 जण आहेत, सगळं काही व्यवस्थित होते तर 2च बाळं होऊ देत बाबा, ती जुई नको, असं काव्या म्हणत असते. नंदिनीला सुद्धा हसू येतं. दुसरीकडे आता जीवाही म्हणत असतो की हो हो, मी सुद्धा काही गोष्टी विसरलेल्या नाही आहे, शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आहेत. ब ते 6वी हा प्रवास ना मी कधीही विसरणार नाही, असं देखील आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना इकडे काव्याला खूप जास्त हसू येत असतं. काव्या म्हणत असते की आता सगळं काही ठीक होईल, हळूहळू का होईना यातून मार्ग तर नक्कीच निघेल. तर इकडे मानिनी म्हणत असते की देवा सगळ्या काही गोष्टी चांगल्या होऊ देत, फक्त सगळं काही जे टेन्शन आहे आमच्या डोक्यावरचं ते कमी होऊ दे, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता इतकी आनंदाची बातमी छान आहे तर काहीतरी व्हायलाच हवं. पण इकडे आता जेव्हा रूममध्ये रम्या असते ना तेव्हा मात्र आता विजय ना हळूच का होईना तिला स्पर्श करत असतो, हात लावत असतो आणि ते सगळं काही रम्याला नको नकोसं होत असतं. रम्या आता त्याला बाजूला करत असते आणि युजलेस बोलते. रम्या जेव्हा त्याला युजलेस बोलते ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की काय युजलेस मला बोललीस,
का काय झालं, मी जवळ आलेलं तुला आवडलं नाही का, असंही आता तो तिला विचारत असतो. त्यावर ती म्हणते की नाही ते काय आहे ना, आता बघ आपलं हे लग्न खोटं झालं आहे बरोबर, मग आता जेव्हा आपलं खरं लग्न होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येणार नाही ना, म्हणून मी तुला सहज म्हटलं, म्हणजे अशी कोणी माझ्या जवळ यायची मला सवय नाही आहे ना, अचानकपणे तू आलास म्हणून ते तोंडातनं चुकून निघून गेलं. मग आता विजयही तिच्याकडे बघत राहतो आणि तिला म्हणतो की खरंच ना, या सगळ्याचमुळे तू मला युजलेस बोललीस ना, की तुला आपलं नातंच मान्य नाही आहे, असंही आता तो तिला म्हणत असतो. त्यावरती म्हणते की नाही असं काही नाही यार विजय, तुला तर माहिती आहे ना की मला या सगळ्याची सवय नाही, आणि अचानकपणे मग तू हात लावला, मग त्या सगळ्या गोष्टी असं नको वाटतं ना, म्हणून म्हटलं आपलं, असंही आता ती त्याला म्हणत असते. जेव्हा त्याला आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता विजयला ती म्हणत असते की जरा प्लीज मला हे मंगळसूत्र काढून द्यायला मदत करतो का. मग आता तो तिला विचारतो की हे मंगळसूत्र तुला का काढायचं आहे. मग ती सांगते की कसं आहे ना, मला मंगळसूत्र घालायची सवय नाही आहे, मग हे मंगळसूत्रांना मला टोचत राहतं, बस एवढंच कारण आहे, पण तुला याची सवय तर करावीच लागणार ना. लग्नानंतर ना करेन ना मी सवय, आता आपलं लग्न कुठे झालं आहे, मग ते असं घालून फिरणं मला बरोबर नाही वाटत, आणि ते टोचत राहतं मग नकोसं वाटतं, त्यापेक्षा जरा हे मंगळसूत्र मला तेवढं काढून दे, म्हणजे मला जरा रिलॅक्स वाटेल, असंही ती आता बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा हळूच का होईना तो मंगळसूत्र तिला काढून द्यायला मदत करत असतो. पण नंतर त्याच्या मनात आहे ना आता विचार सुरू असतात, म्हणजे तो बोलत असतो की हे सगळं ह्याच्यासाठीच ही करते ना, की हिचा अजून काही उद्दिष्ट आहे. पण त्याच्या मनातसुद्धा रम्याबद्दल आता संशय येऊ लागलेला असतो. साहजिकच आहे संशय येणं, कारण ते मंगळसूत्र काढल्यानंतर रम्याचं फेस जे आहे ते सुद्धा थोडं असं विचित्रच असतं. रम्या थोडी वेगळीच वागत असते. विजयला जरा संशय येत असतो. विजय आता पाहतच राहतो. मग विजय आता रम्याला म्हणतो की हे सगळं त्यामुळेच करतेस ना, बाकी दुसरा काही हेतू नाही आहे ना. तर आता तीही म्हणत असते की नाही यार, तू समजतोस तसं काही नाही. दुसरीकडे आता आशाला किचनमध्ये जाऊन आरडाओरडा करायचं काम वसू करत असते. वसू सांगत असते की आज जेवणाचा मेनू ना छान आणि मस्त झाला पाहिजे, मी सांगते ते करायचं, अळूवडी करायची, छान पुऱ्या करायच्या, आमरस करायचा, पनीरची भाजी करायची, या सगळ्या काही गोष्टी आता ती एक एक करून सांगू लागते. पण आता आशाताईला वेगळंच जेवण करायला ऑलरेडी सांगितलेलं असतं. त्यातच आता वसू हे सगळं काही सांगत असते ना, त्यामुळे आता नकोसं झालेलं होतं. मग आता वसू आत्या ज्या काही बोलत असतात त्यावर आशा म्हणत असते की पण मला मानिनीताईंनी वेगळं जेवण बनवायला सांगितलं आहे, म्हणजे मला मेथीची भाजी करायला सांगितली आहे. पण तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि मानिनी तिथे आल्यानंतर म्हणते की काय झालं आहे, तुमचे वाद का होत आहेत दोघींचे, काही झालं आहे का. मग आता दुसरीकडे म्हटलं जातं की झालं एवढं वाद कशाला घालताय. त्यावर आशा सांगते की बघा ना ताई, ह्या ना मला ना काहीतरी करायला सांगतात बघा, पुरी अळूवडी, त्याचसोबत पनीरची भाजी, मग मला या सगळ्या गोष्टी त्या करायला सांगतात, म्हणून मी थोडं त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी कशाला, यासाठी मी त्यांना थांबवत होते. मग मग काय झालं, आता या सगळ्या गोष्टी तर व्हायलाच हव्या ना, कारण माझा जावई जो आला आहे. त्यावर आता मानिनी म्हणते की तुमचं काहीतरी चुकतंय वाटतं, म्हणजे तुमचा जावई आलाय या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलताय, पण मला एक गोष्ट सांगा, तुमचा हा जो जावई आहे तो घर जावई आहे. मुळात रम्याने ज्या काही परिस्थितीत लग्न केले ती एकदमच भयंकर अशी परिस्थिती आहे. कोणालाही न सांगता जे काही केले, आणि मुळात ना हे सगळं जेव्हा विक्रमला सुद्धा कळेल तेव्हासुद्धा त्यांना हे पटणार नाही. मुळात त्यांना विजयच आवडत नाही, आणि पार्थ आणि विजयचं सुद्धा जरा काही पटतच नाही. आणि त्याचबरोबर राहिली गोष्ट त्याच्या आवडीचं काही करायची, तो नवीन आला आहे म्हणून. मग कधी करतात माहिती आहे का, जेव्हा जावई जो आहे तो पहिल्यांदा घरी येतो किंवा त्याचा मानपान केला जातो ना, तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी करतात. अशा वेळेला सगळ्या काही गोष्टी करतात असं नाही. हा काय ना, हा जावई जो आहे तो घर जावई आहे, त्यामुळे या घर जावयाला या सगळ्या गोष्टींची गरज नाही, कारण त्याला आता हे जे आहे ना ते पदरी पडवून घ्यायला लागणार आहे, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता वसू आत्या जी आहे ती मानिनीला म्हणत असते की काय चाललंय गं, हे असं मी ऐकून घेणार नाही, मी समजून घेणार नाही, कारण मुळात आहे ना मला या सगळ्या काही गोष्टी ना मान्यच नाही आहेत. मग वसू आत्या आता जोरजोरात बोलत असते आणि म्हणत असते
की काही चाललंय काय, मुळात हे घर, या सगळ्या काही गोष्टींना त्यावर माझासुद्धा हक्क आहे. मी तुम्हाला एकदा लास्टचं सांगते की यापुढे ना मी असं काही बोलणं सहन करणार नाही, असं देखील ती आता बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता रागातच सगळ्या काही गोष्टींचा आता तुटडा पाडलेला असतो. सरळ सांगते की मानिनी या घरात बनेल ती फक्त आणि फक्त मेथीची भाजी. आता मेथीची भाजी बनणारे म्हटल्यावर आता मात्र डोकं एकदमच फिरलेलं असतं, काय करावं हे सुचत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं त्या आणि नंदिनी या दोघीही जणी रूममध्ये असतात. या दोघीही जणी आता त्यांच्या या सगळ्या विषयावरती बोलत असतात. म्हणजेच ना त्यांना आता खूप छान वाटत असतं, त्या सगळ्या काही गोष्टी एन्जॉय करत असतात. कारण एक एक गोष्ट जी आहे ना ती एकदमच छान असते त्यांच्या आयुष्यात घडलेली. एकसाथ लग्न, त्याचसोबत आता एकसाथ या घरात राहायला आलेल्या आहेत. म्हणजे दोघी बहिणी असूनसुद्धा दोघी आता जावा जावा झालेल्या आहेत. आता त्यांच्या बाळाविषयीच्या गप्पा सुरू होतात. म्हणजे माझं बाळ पहिल्यांदा येईल आणि मग ताई तुझं ना, म्हणजे बघ ना, आधी 1 महिना आधी हे बाळ, मग नंतर ते. पण आता ना आपण आहे ना दोघी जणींना एकत्र असं ठरवूया की जे काही होईल ना ते सगळं काही आता आपल्या मर्जीनुसार होईल. म्हणजे कसं माहिती आहे का, बघ मी तुला सांगते की बाळ जे आहे ना ते एकदमच छान होईल. आणि त्याचसोबत आपण आहे ना दोघींनी प्लॅनिंग करूया की कसं सगळं करायचं, दोघींनी सारखं सारखं करायचं, म्हणजे कुठेही काही कमी पडणार नाही. तुला जर बाळाने पोटात लाथ मारली तर पहिल्यांदा येऊन तू मला सांगायचं. काव्या नंदिनीला बोलते. तर नंदिनीसुद्धा काव्याला म्हणते की हो, तुलासुद्धा बाळाने अशी किक मारली ना की तूसुद्धा मला येऊन सांगायचं, समजलं ना. मग आता हो हो मावशीला येऊन सांगणारच ना, का नाही सांगणार, सांगायला तर लागणारच, असंही आता म्हटलं जातं. आता त्यांच्या गप्पा खूप छान अशा सुरू असतात. आणि त्यातच गप्पांमध्ये आता त्यांचं हेही सुरू असतं की आपण खरंच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एका वेगळ्याच पद्धतीने हे करतो आहे ना. म्हणजे या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात, पण पुढे मात्र आता त्यांची चर्चा सुरू असते की मस्त चाललं आहे आपलं, म्हणजे दोघीही या घरात एकत्र लग्न करून आलो, दोघी बहिणी होतो, आता जावा झालो, आणि आता आपला प्रवास आता आपला प्रवास पुढचा आहे आई व्हायचा. आणि आता ना आपण दोघीही जणी बघ ना, म्हणजे मी माझा IASचा अभ्यास करण्यामध्ये बिझी असणार आहे आणि सोबत बाळ, त्याचसोबत तू तुझा आश्रम सांभाळणार आहेस आणि बाळ, म्हणजे आपल्या दोघींच्याही आयुष्यात अगदीच दोन्ही गोष्टी सगळ्या सेमच आहेत. आणि त्यामुळेच ना मला थोडं ना असं मस्त वाटतं, छान वाटतं, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आता ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, नंदिनीलासुद्धा या सगळ्या काही गोष्टी आवडतात. मग आता त्यांची बाळाविषयीच्या गप्पा सुरू असतात. म्हणजे आता दोघींनी एकमेकींना सगळं काही शेअर करायचं, तेव्हाच तर खरी मजा येईल, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्या म्हणतात की हो हो आपण दोघींनी जे काही करायचं ते एकदम एकत्र करायचं, कुठेही आता काहीच हे करायचं नाही. ह्या सगळ्या गप्पा तर त्यांच्या होत राहतात, पण पुढे त्यांचा विषय जो असतो तो मात्र गंभीर असतो, तो म्हणजे आता रम्या. मग आता काव्या म्हणत असते की ताई खरंच ना, म्हणजे आपल्या दोघांच्याही डोक्यात कसे विचार येतात ना एकदम परफेक्ट असे. मग असंही मला वाटतं की बरोबर आहे तू म्हणतेस ते, कारण आपल्या बाळावर कोणतंही संकट यायला नको, कारण आपल्या घरावर संकट म्हणजे ते आपल्या बाळावर, पण यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. दुसरीकडे मात्र आता त्यांची चर्चा तर सुरूच असते, पण त्यांचं प्लॅनिंगही तितकंच महान असतं. म्हणजे त्या दोघींनीही आता ठरवलेलं असतं की त्या रम्याला काही चांगलं टिकू द्यायचं नाही, कारण ती जे काही लग्न करून आली आहे ते काही खरं नाही आहे, तिची ती नाटकं चाललेली आहेत हे सुद्धा त्या दोघींनाही माहिती असतात. आणि त्यासाठी त्या आता दोघीही जणी प्लॅनिंग करत असतात. मग इकडे आता जेव्हा त्या दोघींचंही प्लॅनिंग सुरू असतं त्या दोघींमध्ये तर चर्चाही रंगलेली असते. म्हणजेच ना खरं तर इकडे आता विचार करतात की हे जे आहे ना ते कुठेतरी आता आपण ना ब्रेकडाऊन करायला हवं, कारण ती जे काही करणार आहे ते विचारपूर्वक करणार आहे. पण आपल्याबरोबर तिने ज्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्याच गोष्टी आपण तिच्याबरोबरही करायच्या, म्हणजे तिलाही समजेल की हे लग्न करून तिने काय केलं आहे ते. म्हणजे आपलं लग्नानंतर प्रेम झालं आहे, पण तिचा लग्नानंतर गेम होणार आहे हेच आपण तिला दाखवून देऊया, असंही काव्य आता नंदिनीला बोलते. आता काव्य आणि नंदिनीचं प्लॅन
हे एकदम मास्टर प्लॅनप्रमाणे झालेलं असतं. पण या दोघींमध्येच ते प्लॅन झालेलं असतं. त्या दोघीही जणी अजून इतर कोणाला त्या प्लॅनमध्ये अजूनही सामील करून घेत नसतात. त्या म्हणत असतात की आपण जे ठरवलं ते आपण करायचंच, असंही आता त्या दोघींचं ठरलेलं असतं. मग आता त्या दोघीही जसं ठरवतात तसं आता प्लॅन ऑन होतं. दुसरीकडे नंदिनीला आता फोन आलेला असतो. ती जुईसोबत फोनवर बोलत असते. जुईला सांगत असते, जुई बाया, मी तुला लवकरच एक गुड न्यूज देईन, ठीक आहे, समजलं ना? पण आता तू काळजी घे तुझी, असंही आता ती सांगत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा ती फोन ठेवते. त्यानंतर ती आता जीवाला हाक मारत असते. जीवा रूममध्येच लपून बसलेला असतो. पण त्याने ना आता लहान बाळाचं पूर्णपणे गेटअप केलेला असतो. म्हणजेच काय तर लहान बाळ कसे अगदीच लहानपण मुलांप्रमाणे वागतात. जसे गालाला त्याचसोबत डोक्याला टिक्का लावतात, अगदी कपाळाला टिक्का वगैरे लावून त्याने काजाचा घेतलेला असतो. आणि तो मुद्दामूनच ना आवाज करू लागतो आणि म्हणत असतो की बाळाचे आवाज करूनच ना आता तो तिच्या समोर येणार. नंदिनी म्हणते की काय हो तुमचं, म्हणजे आता आपल्याला बाळ होणार आहे पण तरीसुद्धा तुमचं हे सगळं काही जात नाही बघा, म्हणजे तुमच्यातला हा बदल कधी सुधारणार आहे? प्लीज यार, प्लीज असं करू नका हो तुम्ही, प्लीज, असं बोलून ती आता त्याला शांत करत असते. त्याला म्हणत असते की तुम्ही जरा तुमच्यात बदल करा, मला नाही आवडत आहे असं. मग तो म्हणतो की अगं ही तर प्रॅक्टिस आहे गं, तुला आता समजायला हवं, मी 5 वर्षाचा आहे, असंही तो आता म्हणत असतो. त्यावर नंदिनी म्हणते की पुरे करा हो, पुरे करा. नंदिनीला आता जीवा म्हणतो की काय आहे ना की मला ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुला खुश करायला आवडतं. नंदिनी आता जीवाला म्हणते की खरंच तुम्ही खुश आहात ना? तर जीवा म्हणतो की हो नंदिनी, मी खूप जास्त खुश आहे, कारण आज आहे ना मला तू इतका मस्त आनंद दिला आहेस ना की हे आनंद मी शब्दात सांगू शकत नाही, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इथे जीवा जो आहे तो खरं तर खूपच जास्त खुश असतो. आणि त्यामुळेच त्याने आता नंदिनीला या सगळ्या गोष्टी अगदीच बोलून दाखवलेल्या असतात. तर दुसरीकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते की आपण ना या सगळ्या प्रसंगात कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं गेलं तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना? तर जीवा म्हणतो की हो, आपण सगळ्या अडचणींना सामोरं जात आज आई बाबा होणार आहोत, यापेक्षा वेगळा आनंद काही आहे का? खूपच जास्त आनंद झाला आहे. आणि तुला सांगू का, या सगळ्यात ना मेन म्हणजे जुईचा सुद्धा हात आहे बघ, म्हणजे जुई जर आपल्यासोबत नसली असती ना तर हे सगळं शक्यच झालं नसतं. जीवाही नंदिनीला बोलत असतो. नंदिनी बोलते की हो, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे, म्हणजे जुई जर आपल्याबरोबर नसली असती तर काय केलं असतं, म्हणजे जुईने आपल्यातलं जे काही होतं आईबाबांवरचं प्रेम ते दाखवून दिलं होतं. बघितलं ना ती काय म्हणाली होती ते, म्हणजे तुम्ही किती चांगल्या आई होऊ शकतात. तेव्हाच मला ना मनातून कुठेतरी वाटलं होतं की खरंच मी खूप छान आई होऊ शकते. पण या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते आणि आज तो दिवस माझ्या आयुष्यात आला आहे, त्यामुळे मी आज खूप जास्त खुश आहे, असं देखील आता नंदिनी जीवाला म्हणत असते. जीवा देखील आता नंदिनीला म्हणत असतो की हो, पण तुला सांगू का, गुरुजींचं बोलणंसुद्धा मला आठवतं बघ. ते काय म्हणाले होते, कठीण परिस्थितीतून जावं लागेल आणि तुम्ही जेव्हा या लोकांना मदत कराल तेव्हाच तुमच्या आयुष्यात सुख येईल, असं काहीसं ते म्हटले होते. त्यावर नंदिनी म्हणते, का हो तुम्ही पण गुरुजींची ॲक्टिंग करता, गप्प बसा ना. ते गुरुजी आपल्याला किती छान छान सगळं सांगतात आणि त्यामुळेच तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतल्या. मग आता नंदिनी थोडी नाराज असते तर जीवा तिला म्हणत असतो की सहज ग सहज म्हणून. मग आता नंदिनी आणि जीवाच्या अशा गप्पा सुरू असतात. नंदिनी जीवाला म्हणत असते की तुम्ही मला म्हटला होतात की मी प्रेग्नंट असल्यावर तुम्ही मला इकडे मरीन ड्राईव्हला वगैरे फिरायला घेऊन जाणार आहात, मग त्याचं काय? मग तो म्हणतो की हो म्हटलं होतं ना. मग आता त्या दोघांची अशी नटखट भांडणं सुरू असतात. तेवढ्यातच तिथे आता काव्या येते. काव्या तिथे आल्यानंतर म्हणत असते की ओ हॅलो, मी डिस्टर्ब तर नाही केलं ना, हॅलो आई बाबा, असं आता ती मुद्दामून त्या दोघांनाही बोलत येते. त्यावर जीवा म्हणतो काय बाळ आलं? पण नंदिनी म्हणते होती काव्य आहे. त्याबरोबर आता काव्या म्हणत असते की हे काय चाललं आहे काय तुमचं? त्यावर आता जीवा म्हणतो की हे असं सहजच. मग दुसरीकडे मात्र नंदिनी काव्याला म्हणत असते की काय काय झालं? काव्या जीवाकडे बघून बोलते की ही काय प्रॅक्टिस चालली आहे का आधीपासूनच, म्हणजे बाळ व्हायच्या आधीचीच प्रॅक्टिस करताय वाटतं. त्यावर मात्र आता जीवा म्हणतो की नाही, ही तर माझी ना नुसती दृष्टच काढत होती सकाळपासून, त्यामुळे एवढे काळे टिक्के लावून ठेवलेत, असं बोलल्यानंतर इकडे नंदिनी तर त्याच्याकडे पाहून हसते. दुसरीकडे आता नंदिनी काव्याला म्हणत असते की काय झालं, कुठपर्यंत आली आहे पंगत?
त्या दोघींचंही हळूहळू बोलणं सुरू असतं. हो, पंगत तर आली आहे, वाढायला सुद्धा सुरुवात केलं आहे. मग आता गोण्या आणल्यात का? असंही काहीसं त्यांचं बोलणं सुरू असतं. त्या दोघीही जणी अशा बोलत असतात. त्यावर जीवा म्हणतो की काय चाललं आहे तुमचं? हे पंगत गोण्या काय करताय काय दोघी? मग आता काव्याला नंदिनी म्हणते की जा चल, आता तू पुढचं काम करायला घे, मी पुढचं इकडचं मॅनेज करते. त्याच वेळेला जीवाला ऐकून घ्यायचं असतं की नेमकं ह्यांचं चाललंय तरी काय. म्हणूनच आता तो तिला विचारतो की काय चाललंय तुमच्या दोघींचं, मला जरा सांगाल का? पण आता काव्या काही सांगत नसते. त्याचसोबत नंदिनीसुद्धा काही गोष्टी सांगत नाही. मग आता प्रश्न पडत असतो जीवाला की ह्यांचं काय चाललंय. काव्या तर तिच्या कामाला पुढे निघून जाते, कारण काव्याला आता रम्याला धडा शिकवायचा असतो. तर इकडे जीवाला प्रश्न पडलेला असतो या दोघींचं काहीतरी नक्कीच सुरू आहे. इकडे आता काव्या येते आणि दार वाजवते. त्याबरोबर आता दार उघडायचं काम मात्र इथे आता विजयने केलेलं असतं. विजय जेव्हा तिथे दार उघडतो तेव्हा मात्र आता काव्या म्हणत असते की सॉरी हां, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं तुमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री. पण काय ना, मी कमीच डिस्टर्ब केलं म्हणजे रम्या यापेक्षाही जास्त डिस्टर्ब मला आणि पार्थला करायची. मग आता विजय म्हणतो हे सगळं बोलायला तुम्ही इथे आलात का? म्हणजे हे सगळं तुम्ही माझ्यासमोर बोलता ह्याचं तरी भान आहे का? तर आता काव्या म्हणत असते की तुम्ही मला हे सगळं सांगताय, पण जरा तुम्ही तुमच्या बायकोच्या गळ्याकडे बघितलं आहे का? तिच्या गळ्यात तर मंगळसूत्र नाही आहे. आजच तुमचं लग्न झालं आहे, मग गळ्यातलं लगेच मंगळसूत्र काढूनही ठेवलं. त्याबरोबर रम्या लगेच आपल्या गळ्याला हात लावते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की खरंच की तिने तर आता मंगळसूत्रसुद्धा काढून ठेवलं आहे. त्याबरोबर आता तिच्या लक्षात येतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. आणि मग काय, रम्याला आता शांतच राहावं लागतं. दुसरा पर्याय कुठे उरलेला असतो रम्याकडे. रम्या आता बघत असते. पण दुसरीकडे आता काव्य असते आणि नंदिनी त्यांनी आता मास्टर प्लॅन बनवलेला असतो आणि त्यामुळेच आता त्या पद्धतीनेच आता दोघीजणी वागणार असतात. आता इथे काव्यसुद्धा विजयला सुनावते, मग तुम्ही तुमच्या बायकोला काहीच बोलणार नाही आहे का की तुमच्या बायकोने गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही आहे त्याबद्दल? त्यावर विजयची बोलती बंद होते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता काव्या, जीवा, पार्थ, नंदिनी या चौघांनी मिळून प्लॅनिंग केलेलं असतं. आणि जेव्हा चौघही जण मिळून प्लॅनिंग करतात ना, तेव्हा त्यांचं ठरलेलं असतं की आपण आहे ना आता एकत्र या रम्याच्या आणि विजयच्या लग्नाचा खोटेपणा समोर आणायचा. आणि त्याचसाठी आता रम्या समोर काव्या, नंदिनी म्हणतात की तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही नव्हतो, मग आम्हाला हे लग्न जवळून अनुभवायचं आहे आणि त्यासाठी प्लीज तुम्ही आमच्यासमोर का होईना हे लग्न पुन्हा करा. आम्ही मंगळाष्टक रेडी ठेवले आहेत, हारही रेडी आहे, मंगळसूत्रही रेडी आहे, चला आपण लग्न करून घेऊया, असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हा रम्याच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र आता उडालेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.